एक्सपेरिमेंट 7 आणि 8 आज आपल्याला बघायचं आहे. एक्सपेरिमेंट 7 आणि 8. 7 आणि 8 मध्ये तुम्हाला काम काय करायचं तर इम्प्लिसिट टाइप कास्टिंग और ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन म्हणजे टाइप कास्टिंगचा स्टडी करायचा आहे. दोन प्रकारचं टाइप कास्टिंग आपण बघितलं होतं. इम्प्लिसिट किंवा ऑटोमॅटिक त्याला आपण म्हणतो आणि दुसरं असतं तुमचं येस एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग, बरोबर, जिथं तुम्हाला टाइप कास्ट ऑपरेटर वापरावा लागतो. मग इम्प्लिसिट टाइप कास्टिंग कसं होतं आणि एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग काय असतं ते आपण एक्सपेरिमेंट नंबर 9 मध्ये बघणार आहे. 7 आणि 8 ह्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला फक्त इम्प्लिसिट टाइप कास्टिंग किंवा ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन काय असतं ते स्टडी करायचंय. मग इम्प्लिसिट टाइप कास्टिंग मध्ये काय होतं की बाबा जे काय तुमचं लोअर डेटा टाइप्स आहेत ते हायर डेटा टाइप्सना प्रमोट केले जातात विदाउट निडिंग टाइप कास्ट ऑपरेटर, बरोबर आहे. मग लोअर डेटा टाइप्स कोणते तर तुम्हाला माहिती आहे बाईट, बरोबर. बाईट इज लोअर डेटा टाइप दॅन शॉर्ट, सो बाईट कॅन बी प्रमोटेड टू शॉर्ट without needing typecast operator. Same way, short is your lower data type than your integer. बरोबर का तर इंटिजरला 4 बाइट्स मेमरी लागते, शॉर्टला किती बाइट मेमरी लागते येस 2 बाइट्स मेमरी लागते आणि बाइटला 1 बाइट मेमरी लागते. त्यामुळं बाइट इज लोअर डेटा टाइप म्हणू शकता तुम्ही दॅन शॉर्ट, शॉर्ट इज लोअर डेटा टाइप दॅन इंट, इंट इज लोअर डेटा टाइप दॅन लॉंग. लॉंगला किती बाइट्स लागतात 8 बाइट्स लागतात, बरोबर आहे. लॉंगला किती बाइट्स लागतात 8 बाइट्स लागतात, बरोबर. फ्लोट, बरोबर. फ्लोट मात्र तुमचा असं म्हणू शकत नाही की फ्लोटला 4 बाइट्स लागतात, पण लॉंगला तुमच्या किती बाइट्स लागतात रे 8 बाइट्स लागतात. तरी पण लॉंगचं कन्व्हर्जन फ्लोटमध्ये ऑटोमॅटिकली होतं किंवा इम्प्लिसिटली होतं. जरी फ्लोटला 4 बाइट्स लागत असले आणि लॉंगला 8 बाइट्स लागत असले तरी पण ओके ऑटोमॅटिकली कन्व्हर्जन होतं, बरोबर. डबलला किती बाइट्स लागतात 8 बाइट्स लागतात, बरोबर. मग फ्लोट इज लोअर डेटा टाइप दॅन डबल, बरोबर. डबलला 8 बाइट्स लागतात त्यामुळे फ्लोट ऑटोमॅटिकली तुमचा डबल मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. मग बघा इथं प्रोग्राम लिहिलेला आहे मी. बाईट ए इक्वल्स टू 100. बाईट नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, बाईट ए नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे. बाईट व्हेरिएबल आहे तो ए नावाचा, त्याला व्हॅल्यू असाइन केली 100. बाईट म्हणजे किती बीट रे 8 बीट. 8 बीट म्हणजेच किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो तो येस आयडिया 256 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, बरोबर. 256 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो का तर 2 raised to 8, बरोबर. मग ए मध्ये मी हा व्हॅल्यू किती स्टोअर केली 100 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, बरोबर. 100 व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. मग बाईट ए शॉर्ट बी नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्याला मी ए ची व्हॅल्यू असाइन केली, ए ची व्हॅल्यू असाइन केली. आता बघा ए आहे तुमचा बाईट आणि शॉर्ट बी आहे तो तुमचा शॉर्ट टाइपचा व्हेरिएबल आहे. तरी पण ए ची व्हॅल्यू बी ला मी डायरेक्टली असाइन करू शकलो का तर शॉर्ट इज अ वायडर डेटा टाइप, wider data type than your byte data type. That's why this A can be assigned to B directly without needing typecast operator for conversion of byte to short. कन्व्हर्जन करायची गरज आहे का बाईट टू शॉर्ट नाही, बरोबर आहे. ते ऑटोमॅटिकली प्रमोट केला जाईल बाईट शॉर्टला, त्यामुळं हा जो ए आहे 100 तो ऑटोमॅटिकली शॉर्ट मध्ये कन्वर्ट केला जाईल. जो ऍक्च्युली बाईट आहे तो शॉर्ट मध्ये कन्वर्ट केला जाईल आणि तो बी ला असाइन केला जाईल. तसंच इंटिजर सी इक्वल्स टू बी म्हटलंय, बरोबर. सी काय आहे हा इंटिजर टाइपचा व्हेरिएबल आहे आणि बी कोणत्या टाइपचा आहे शॉर्ट टाइपचा आहे. तरी पण आपण व्हॅल्यू असाइन करू शकतो का तर लोअर डेटा टाइप विल बी ऑटोमॅटिकली प्रमोटेड टू हायर डेटा टाइप. त्यानंतर लॉंग डी म्हटलंय, लॉंग डी आणि त्याला काय असाइन केलाय इंटिजर सी, बरोबर. फ्लोट ई म्हटलेलं आहे, फ्लोट ई, बरोबर. त्याला काय असाइन केलाय डी लॉंग व्हेरिएबल असाइन केलाय. आणि डबल एफ म्हटलेलं आहे त्याला काय असाइन केलेलं आहे मी ई असाइन केलेलं आहे, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू मी इथं प्रिंट केल्या आहेत बघा. बाईट व्हॅल्यू इज ए, बरोबर. बाईट प्रमोटेड टू शॉर्ट इम्प्लिसिटली, बरोबर. मेसेज आणि बी ची व्हॅल्यू प्रिंट केली. शॉर्ट प्रमोटेड टू इंट इम्प्लिसिटली सी, इंट प्रमोटेड टू लॉंग इम्प्लिसिटली डी, लॉंग प्रमोटेड टू फ्लोट, बरोबर ई प्रिंट केला. आणि फ्लोट प्रमोटेड टू डबल एफ प्रिंट केलेलं, सगळ्याच्या व्हॅल्यू प्रिंट केलेल्या. आणि मला तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवायची होती या कोडमध्ये की बाबा आपण म्हणतो बाईटला 1 बाईट साईज लागते मेमरी लागते किंवा शॉर्टला 2 बाईट्स मेमरी लागते, इंटिजरला 4 बाईट्स मेमरी लागते, लॉंगला 8 बाईट्स मेमरी लागते, फ्लोटला 4 बाईट्स मेमरी लागते जावामध्ये आणि डबलला 8 बाईट्स मेमरी लागते जावामध्ये. मग हे सगळं प्रिंट करू शकतो का मी किती बाईट मेमरी लागते ते. जसं की तुम्हाला सी सी प्लस प्लस मध्ये साईज ऑफ ऑपरेटर अवेलेबल होता की तो साईज ऑफ ऑपरेटर यूज करून तुम्ही किती मेमरी लागत होते डेटा टाइप्सना ते प्रिंट करू शकत होता. मग मला इथं असं काही जावामध्ये अवेलेबल आहे का की ज्याच्या थ्रू मी बाईटला किती मेमरी लागते, शॉर्टला किती लागते, इंटिजरला किती लागते, लॉंगला, फ्लोटला, डबलला हे मी प्रिंट करू शकलो पाहिजे. मग त्यासाठी बघा आपल्याकडे माहिती आहे जे प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स आहेत त्यांच्यासाठी रॅपर क्लासेस अवेलेबल आहेत आपल्याला. आणि त्या रॅपर क्लासेसमध्ये साईज नावाचं एक फील्ड अवेलेबल आहे. त्या साईज मध्ये त्या पर्टिक्युलर टाइपला किती मेमरी लागते ते व्हॅल्यू असते. जसं की बाबा बाईट डॉट साईज, बाईट इज अ
रॅपर क्लास फॉर युअर बाईट प्रिमिटिव्ह टाईप. बाईट प्रिमिटिव्ह टाईपसाठी बाईट हा रॅपर क्लास आहे. त्या रॅपर क्लासमध्ये साईज नावाचा एक फील्ड आहे, त्याच्यामध्ये साईज असते. कशाची? बाईटला किती मेमरी लागते त्याची साईज असते, पण ती साईज असते तुमची कशामध्ये? बिट्समध्ये. म्हणजे बाईटला किती लागतात? 8 बिट्स लागतात, बरोबर. आणि 8 बिट्सचा किती असतो? 1 बाईट असतो. मग त्याचं बिट्सचं कन्व्हर्जन बाईटमध्ये करण्यासाठी मी डिवायडेड बाय 8 केलेलं आहे. मी डिवायडेड बाय 8 केलेलं आहे आणि तेवढे बाईट्स प्रिंट केलेत. म्हणजेच किती? 1 बाईट प्रिंट होईल. इथं शॉर्टला किती बिट्स लागतात? 16 बिट लागतात. 16 डिवायडेड बाय 2, 16 डिवायडेड बाय 8 केलं, किती मिळालं? 2 बाईट्स, बरोबर. कन्व्हर्जन. त्याच्यानंतर ह्याला किती? 32 बिट्स लागतात इंटिजरला. 32 डिवायडेड बाय 8 केलं, किती? 4 बाईट्स लागतात इंटिजरला. लॉंगला 64 बिट्स लागतात, म्हणजेच 8 बाईट्स, बरोबर. फ्लोटला 32 बिट्स लागतात, म्हणजेच 4 बाईट्स. आणि डबलला किती बिट्स लागतात ते प्रिंट केलेलं आहे. सेम वे कॅरेक्टरला 2 बाईट्स लागतात, बरोबर. मग ते 2 बाईट्स म्हणजेच 16 बिट्स. 16 बिट्स डिवायडेड बाय 8, 2 बाईट्स. हे सगळं मी प्रिंट केलेलं आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. मग हे प्रोग्राम तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो मी. बघा, एक दुसरा वे दाखवतो तुम्हाला. डायरेक्टली मला इथं कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं असेल तर बघा, इथं मला कमांड प्रॉम्प्ट ओपन करायचं असेल, एखाद्याला पाथ सीडी करून पाथनं जायचं नसेल, डायरेक्टली बघा मी इथं कसं कमांड प्रॉम्प्ट ओपन करतोय. बघा, डायरेक्टली हे सिलेक्ट करा वरचं, इथं सीएमडी टाईप करा फक्त, सीएमडी, आणि एंटर मारा. ओके, मी डायरेक्टली त्या फोल्डरमध्ये आलो. कमांड प्रॉम्प्टवर मी त्या फोल्डरवर आलो. C:, युजर्स, न्यू डेस्कटॉप, जावा एक्सपेरिमेंट्स आणि एक्सपेरिमेंट 7,8 तिथं आलो मी डायरेक्टली. आता मी इथं प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी कमांड फायर करतो, जावा CS, प्रोग्रामचं नाव देतोय exp7_8_1.java. कंपाईल केला तुमच्यासाठी प्रोग्राम, रन करूयात. जावा exp7_8_1, एंटर मारतो. बघा, बाईट व्हॅल्यू इज 100, बाईट प्रमोटेड टू शॉर्ट इज 100 बघा. लॉंग प्रमोटेड टू फ्लोट 100.0 झालं, म्हणजेच त्यानं कन्वर्ट केलं लॉंगला फ्लोटमध्ये. फ्लोट प्रमोटेड टू डबल 100.0. साईज ऑफ बाईट इज 1 बाईट, बरोबर. साईज ऑफ शॉर्ट इज 2 बाईट, साईज ऑफ इंट इज 4 बाईट, साईज ऑफ लॉंग इज 8 बाईट्स, फ्लोट इज 4 बाईट्स, डबल इज 8 बाईट्स आणि कॅरेक्टर इज 2 बाईट्स. हे क्लिअर आहे का सांगा मला? This is your experiment number 7 and 8. Same code you have to upload on Classroom. Next, we'll go for experiment number 9. आता मात्र एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग बघायचं आपल्याला. एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग म्हणजेच हायर डेटा टाइप लोअर डेटा टाइपला आपल्याला प्रमोट करायचं आहे. पण हायर डेटा टाइप ऑटोमॅटिकली लोअर डेटा टाइपला प्रमोट होत नाही. का होत नाही? तर त्यामध्ये डेटा लॉस होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे कंपायलर तुम्हाला एक्सप्लिसिटली टाइप कास्ट ऑपरेटर वापरायला सांगतो, बरोबर. का तर देअर मे बी चान्सेस ऑफ डेटा लॉस वेन यू आर कन्वर्टिंग हायर डेटा टाइप टू लोअर डेटा टाइप, बरोबर. मग त्यासाठी तुम्हाला टाइप कास्ट ऑपरेटर वापरावं लागणार आहे. जसं की आता बघा, एक्सपेरिमेंट नंबर 9 लिहिलेला आहे बघा, एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. क्लास exp_9 म्हटलेला आहे मी. मेन मेथड लिहिलेलं आहे पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्स. ओके, त्याच्यानंतर डबल डी इक्वल्स टू 100.56 व्हॅल्यू असाइन केलेलं आहे. डबल व्हेरिएबल घेतलेला आहे मी, त्याला 100.56 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्याच्यानंतर फ्लोट एफ इक्वल्स टू बघा, फ्लोट एफ इक्वल्स टू फ्लोट म्हटलेला आहे. टाइप कास्ट ऑपरेटर वापरलेला आहे. त्याच्यामध्ये मला हा डी जो आहे डबल आहे, तो मला एनी हाव फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मी हे टाइप कास्ट ऑपरेटर यूज करून सांगितलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू एफ मध्ये स्टोअर केली आहे. सपोज मी हा टाइप कास्ट ऑपरेटर वापरला नाही तर मात्र मला तो एरर देणार. का तर डबल 8 बाईट्स आहे, बरोबर, आणि फ्लोट आहे 4 बाईट्स, बरोबर. 8 बाईट तुम्ही अक्युमुलेट करण्याचा प्रयत्न करताय 4 बाईट्स मध्ये, त्यावेळी डेटा लॉस होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून काय होणार आहे, तेव्हा तो आपल्याला एरर देणार आहे. मग ती आपल्याला नको असेल तर आपल्याला टाइप कास्ट ऑपरेटर यूज करून एक्सप्लिसिटली कंपायलरला सांगावं लागेल की एनी हाव इवन इफ देअर इज डेटा लॉस आय वॉन्ट टू कन्वर्ट डबल टू फ्लोट एनी हाव, बरोबर. त्याचं मिनिंग. ओके, लॉंग एल इक्वल्स टू बघा, लॉंग व्हेरिएबल घेतलाय आणि पुन्हा टाइप कास्ट म्हटलंय लॉंग आणि डबल कन्वर्ट केला मी लॉंग मध्ये. डबल कन्वर्ट केला लॉंग मध्ये. काय प्रॉब्लेम होणार आहे इथं? आता डबल आहे बघा तुमची डेसिमल व्हॅल्यू 100.56. तो ज्यावेळी मी लॉंग मध्ये कन्वर्ट करेल, लॉंग हा इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करतो, पॉईंट वाले व्हॅल्यू स्टोअर करत नाही, बरोबर. कारण त्यामुळे काय होणार आहे, वरचं 0.56 लॉस होणार आहे. 0.56 लॉस होणार आहे आणि लॉंग मध्ये फक्त आणि फक्त 100 व्हॅल्यू येणार आहे तुमच्या, बरोबर. सेम वे इंटिजर आय इज इक्वल टू इंटिजर म्हटलेलं आहे आणि मी डी
म्हणजे डबल पुन्हा मी इंटिजर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. डबल आहे 100.56, पुन्हा वरचं 0.56 लॉस होणार आहे आणि फक्त 100 आय मध्ये स्टोअर होणार आहे. बरोबर, डेटा लॉस झाला का? वरचे 0.56 ऍक्च्युअल मध्ये लॉस झाले. बरोबर, का तर तुम्ही डबल प्रमोट करताय किंवा कन्वर्ट करताय इंट मध्ये. बरोबर, त्याच्यानंतर शॉर्ट एस इक्वल्स टू शॉर्ट आणि एल लॉंग इथं मी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला शॉर्ट मध्ये, त्यामुळे पुन्हा मला टाइपकास्ट ऑपरेटर वापरावा लागणार आहे शॉर्ट. बरोबर, इथं पुन्हा बाईट मध्ये मी इंटिजर कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, बाईट बी इक्वल टू मला टाइपकास्ट ऑपरेटर वापरून सांगावं लागेल बाईट आय. ओके, त्याच्यानंतर मला मी ह्या सगळ्या व्हॅल्यूज प्रिंट केल्यात. व्हॅल्यू ऑफ डबल डी 100.56. बरोबर, फ्लोटची पुन्हा 100.56 येईल, पण लॉंगची मात्र 100 येईल. त्याच्यानंतर इंटिजरची 100 येईल, शॉर्टची 100 येईल आणि बाईटची 100 येईल. वरचे 0.56 काय होईल? लॉस होईल. मी तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवतो. ठीक आहे. ओके, cd.exp9 मध्ये जातो मी. ओके, क्लिअर करतो स्क्रीन. जावा exp9.java कंपाइल करतोय तुमच्यासाठी. ओके, रन करून दाखवतो. जावा exp9. बघा, व्हॅल्यू ऑफ डबल इज 100.56. व्हॅल्यू ऑफ डबल कन्वर्टेड टू फ्लोट 100.56. व्हॅल्यू ऑफ डबल कन्वर्टेड टू लॉंग 100 आलं. बघा, वरचं 0.56 लॉस झालं, का तर लॉंग डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करत नाहीत पॉईंटवाल्या. बरोबर, त्याच्यानंतर डबल कन्वर्टेड टू इंट 100 आलेलं आहे, लॉंग कन्वर्टेड टू शॉर्ट 100 आलेलं आहे आणि इंट कन्वर्टेड टू बाईट 100 आलेलं. दिस इज युअर एक्सप्लिसिट टाइपकास्टिंग. ठीक आहे. मग हे 2 एक्सपेरिमेंट आहेत आता स्टडी केलेले. याचे कोड पण तुम्हाला स्टडी करून अपलोड करायचं, तर रेकॉर्डिंग अवेलेबल केलं जाईल. ठीक आहे, जर तुम्हाला आता प्रॉब्लेम असेल तर. ओके, ठीक आहे, थांबूया.